बाप रे, मेष राशीसाठी आजचा दिवस ठरणार खूपच भारी. नक्की काय घडणार? नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या लोकांनो, तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा, डोळ्यात अश्रू आणणारा आणि आयुष्याला एक पूर्ण वेगळं वळण देणारा आजचा हा दिवस. आज विश्वाची चक्र अशा पद्धतीने फिरणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाचा अंत होणार आहे की एका नव्या सुवर्ण काळाची सुरुवात. आज तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा दिवस आहे की तुमच्या कष्टांचे चीज करणारा. या व्हिडिओच्या शेवटी तुमच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे, जे ऐकताना तुमचे हृदय भरून येईल. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा, कारण आजची एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा तुमच्या कुलदैवताचे नाव नक्की लिहा. जेव्हा आपण देवाचे नाव घेऊन कोणत्याही संकटाचा सामना करतो, तेव्हा त्या संकटाची तीव्रता अर्धी होते. आज तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशीची मूळ स्वभाव वैशिष्ट्ये आणि आजची ग्रहांची स्थिती. मेष राशीचे लोक म्हणजे अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करणारे असतात. तुमच्यामध्ये जन्मापासूनच एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा उत्साह आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती असते. तुम्ही स्वभावाने अत्यंत प्रामाणिक, सरळ आणि मनाचे साफ असता. कोणाबद्दलही मनात कपट न ठेवता समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे आणि दुर्दैवाने हाच तुमचा सर्वात मोठा दोषही ठरतो. तुम्ही लोकांच्या गोड बोलण्याला लवकर भुलता, त्यांच्या सुखदुःखात स्वतःला झोकून देता आणि शेवटी जेव्हा तेच लोक तुमच्या पाठीत खंजीर खुबसतात तेव्हा तुमचे हृदय थाऱ्यावर राहत नाही. आज म्हणजेच या खास दिवशी तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि इतर प्रमुख ग्रहांची नक्षत्रांमधील चाल एक अत्यंत दुर्मिळ पण तितकीच चिंताजनक आणि आनंददायी अशी मिश्र स्थिती निर्माण करत आहे. ग्रहांचे हे परिवर्तन तुमच्या राशीच्या कुंडलीत अशा घरात होत आहे जे थेट तुमच्या भावना, तुमचे कुटुंब, तुमचा पैसा आणि तुमच्या आरोग्याशी जोडलेले आहे. जेव्हा आकाशामध्ये ग्रहांची अशी महायुती होते तेव्हा पृथ्वीवरील मानवी जीवनात, विशेषतः मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रचंड मोठे बदल घडून येतात. आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच भारी ठरणार आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त संकटेच येतील किंवा फक्त आनंदच मिळेल. याचा अर्थ असा आहे की आज तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतील ज्या तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर आणि तुमच्या आत्म्यावर खोल परिणाम करून जातील. आज तुम्हाला अशा काही सत्यांचा सामना करावा लागणार आहे ज्यांच्यापासून तुम्ही आजपर्यंत पळ काढत होता. कौटुंबिक आयुष्य आणि नात्यांमधील भावनिक वादळ. नातेसंबंध हा मेष राशीच्या लोकांचा सर्वात नाजूक कोपरा असतो. तुम्ही कुटुंबासाठी, रक्ताच्या नात्यांसाठी आणि स्वतःहून जोडलेल्या मित्रांसाठी आपले रक्त आटवायला तयार असता. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून, स्वतःच्या इच्छा मारून तुम्ही कुटुंबातील सदस्यांचे हट्ट पुरवता. पण बदल्यात तुम्हाला काय मिळते, कधी विचार केलाय का? आजचा दिवस तुमच्या याच भावनिक गुंतवणुकीची परीक्षा घेणारा ठरणार आहे. आज घरी असे काही वातावरण निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमचे मन अत्यंत उदास होईल. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मानलं, ज्याच्या सुखासाठी तुम्ही दिवसरात्र एक केला, तीच व्यक्ती आज तुमच्यावर असा काही आरोप करू शकते ज्याने तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. नात्यांमधील अविश्वास आणि संवादाचा अभाव आज तुम्हाला आतून पोखरून काढेल. दुपारच्या वेळी कौटुंबिक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. जुन्या, विसरून गेलेल्या गोष्टी उकरून काढल्या जातील आणि त्यावरून तुमच्यावर टीका केली जाईल. अशा वेळी तुमच्या डोळ्यात अश्रू येणे स्वाभाविक आहे. तुम्हाला असे वाटेल की मी सर्वांसाठी इतके करूनही शेवटी माझ्या नशिबी हेच का? मनात एकाकीपणाची भावना दाटून येईल. तुम्हाला घरी असूनही परकी असल्यासारखे वाटेल. पण मेष राशीच्या मित्रांनो, इथेच तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. ग्रहांची ही वक्र दृष्टी तुम्हाला हे शिकवण्यासाठी आली आहे की प्रत्येक व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणे थांबवा. आज रात्रीपर्यंत परिस्थितीमध्ये थोडा सुधार होईल. घरातील एखादी मोठी व्यक्ती ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहील. त्यांच्या एका शब्दाने तुमच्या जड झालेल्या मनाला हलके वाटेल. नाती टिकवणे गरजेचे आहे, पण स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून नाही. हा धडा आज तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्थिती आणि पैशांचे व्यवहार एक मोठी चेतावणी.
पैसा येतो आणि जातो, पण नाती आणि विश्वास एकदा गेला की परत येत नाही असे म्हटले जाते. मात्र आजच्या जगात पैशाशिवाय पानही हलत नाही, हेही तितकेच सत्य आहे. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती पाहता तुम्ही कमावण्यात जितके हुशार आहात तितकेच खर्च करण्यातही सढळ हाताचे आहात. कोणाला अडचण असेल आणि त्याने तुमच्याकडे हात पसरला तर तुमच्या खिशात पैसे नसले तरी तुम्ही कुठून तरी उधार आणून त्याला मदत करता. हीच तुमची दानशूर वृत्ती आज तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. आज पैशांच्या व्यवहारात अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. आज कोणालाही कर्ज देऊ नका, मग ती व्यक्ती कितीही जवळची असेना. आज दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जवळपास 0% आहे. एवढेच नाही तर जर तुम्ही आज कोणावर विश्वास ठेवून कुठेतरी मोठी गुंतवणूक करत असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणाला भागीदारी देत असाल तर थांबून जा. आजचा दिवस या गोष्टींसाठी अजिबात योग्य नाही. व्यवसायात आज दुपारच्या सुमारास एक असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला वाटेल की खूप मोठा नफा होणार आहे, पण ती एक फसवणूक असू शकते. कागदपत्रांवर सह्या करताना डोळे आणि कान उघडे ठेवा. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये पैशांच्या हिशोबावरून तुमच्यावर संशय घेतला जाऊ शकतो किंवा तुमच्या हातून एखादी मोठी चूक होऊ शकते ज्याची भरपाई तुम्हाला स्वतःच्या खिशातून करावी लागेल. पण या अंधाराच्या कडेला एक प्रकाशाची किरणही आहे. जरी आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत कठीण आणि मानसिक ताण देणारा असला तरी संध्याकाळनंतर तुम्हाला कुठून तरी अनपेक्षित आर्थिक मदत मिळण्याचे योग आहेत. कदाचित जुने अडकलेले पैसे जे तुम्ही विसरून गेले होतात ते अचानक तुमच्या हातात येतील. तो पैसा तुमच्या पूर्ण गरजा भागवू शकणार नाही, पण त्या कठीण प्रसंगात तुम्हाला एक मोठा आधार नक्की देईल. करिअर, नोकरी आणि व्यवसायातील आव्हाने आणि संधी. करिअरच्या दृष्टीने मेष राशीचे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. तुम्हाला कोणाच्या हाताखाली राहायला आवडत नाही. तुम्हाला स्वतःचे साम्राज्य निर्माण करायचे असते. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण उपजतच असतात. पण कधीकधी तुमचा हाच आक्रमक स्वभाव नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्या शत्रूंची संख्या वाढवतो. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या संयमाची अत्यंत कठोर परीक्षा घेतली जाईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा तुमचे बॉस आज तुमच्या कामात नको त्या चुका काढतील. तुम्ही रात्रीचा दिवस करून जे प्रोजेक्ट पूर्ण केले असतील त्याचे श्रेय आज इतर कोणीतरी लाटण्याचा प्रयत्न करेल. हा अन्याय पाहून तुमचा राग अनावर होईल. तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. तुम्हाला असे वाटेल की आत्ताच्या आत्ता ही नोकरी सोडून द्यावी आणि निघून जावे. पण थांबा, हाच तो क्षण आहे जिथे तुम्हाला तुमच्या रागावर ताबा मिळवायचा आहे. हा ग्रहांचा खेळ आहे जो तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आज तुम्ही रागाच्या भरात कोणताही निर्णय घेतला तर त्याचे परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतील. शांत रहा, कारण तुमचे कामच तुमचे खरे उत्तर आहे. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस स्पर्धा वाढवणारा असेल. तुमचे स्पर्धक तुमच्या विरुद्ध काही खेळी खेळू शकतात. तुमच्या ग्राहकांना भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायात आज मंदीचे वातावरण जाणवेल. नवीन ऑर्डर्स मिळण्यात अडचणी येतील. पण लक्षात ठेवा, रात्रीनंतर जसा सूर्य उगवतो तसेच या संकटाचे ढगही विरघळतील. संध्याकाळी उशिरा तुम्हाला एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीकडून मार्गदर्शनाचा लाभ होईल, ज्यामुळे तुमच्या करिअरला एक नवी दिशा मिळेल. आरोग्य आणि मानसिक आरोग्य. मनाची घालमेल. पहिला सुख निरोगी काया असे म्हणतात, पण आजच्या या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात आपण आरोग्याकडे साफ दुर्लक्ष करतो, विशेषतः मेष राशीचे लोक. तुम्ही इतरांच्या काळजीपोटी स्वतःच्या जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा पाळत नाही आणि याच निष्काळजीपणाचा फटका आज तुमच्या आरोग्याला बसू शकतो. आज ग्रहांची स्थिती अशी आहे की शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा तुम्हाला जास्त जाणवेल. सकाळपासूनच डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होणे किंवा छातीत धडधड होणे अशा समस्या उद्भवू शकतात. मानसिक तणावामुळे तुमचा रक्तदाब, बीपी वाढू शकतो. ज्यांना आधीपासूनच आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी आज औषधं वेळेवर घ्यावीत. आजचा दिवस तुमच्या भावनांचा इतका कचरा करणार आहे की दुपारपर्यंत तुमचे मन पूर्णपणे खचून जाईल. तुम्हाला कोणाशीही बोलावेसे वाटणार नाही. एकांतात बसून रडावेसे वाटेल. हा मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करेल. म्हणूनच आज स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान करा किंवा काही काळ देवाच्या नामस्मरणात घालवा. वाहन चालवताना आज विशेष काळजी घ्या. घाईघाईत किंवा रागाच्या भरात गाडी चालवू नका. आजचा रस्ता तुमच्यासाठी थोडा अपघाती असू शकतो. एक छोटीशी दुखापतही तुम्हाला मोठ्या त्रासात टाकू शकते. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी पोहोचाल तेव्हा घरातल्या लहान मुलांचे हसणारे चेहरे पाहून तुमचा अर्धा ताण हलका होईल. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्यासोबत खेळा, कारण तेच तुमचे खरे औषध आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन.
भावनांचा खेळ. प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण जेव्हा याच प्रेमात अविश्वास आणि गैरसमज निर्माण होतात तेव्हा ते नरकापेक्षा कमी वाटत नाही. मेष राशीचे लोक प्रेमात अत्यंत निष्ठावान असतात. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याच्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला तयार असता. पण आज तुमच्या याच प्रेमाची एक कठीण परीक्षा असणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत वैचारिक मतभेद तीव्र होऊ शकतात. साध्या साध्या गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होतील. जोडीदाराचा स्वभाव आज तुम्हाला खूप चिडचिडा वाटेल. तुम्हाला असे वाटेल की त्यांना तुमच्या भावनांची, तुमच्या कष्टांची काहीच किंमत नाही. एकमेकांवर संशय घेण्यावरून किंवा जुन्या गोष्टींवरून वाद इतका वाढू शकतो की घरात शांतता भंग पावेल. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठीही आजचा दिवस भावनिक चढउतारांचा असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत आज काही कारणास्तव संवाद तुटू शकतो. त्यांनी पाठवलेला एक मेसेज किंवा त्यांनी न उचललेला फोन तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकवून जाईल. गैरसमजामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या वादाच्या मागे एक गुपित दडलेले आहे. तुमचा जोडीदार किंवा तुमची प्रिय व्यक्ती आज स्वतः एका मोठ्या मानसिक तणावातून जात असण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या समस्या तुमच्याशी शेअर करू शकत नसतील आणि म्हणूनच त्यांचा राग तुमच्यावर निघत असेल. अशावेळी जर तुम्हीही रागाने उत्तर दिले तर नाते तुटू शकते. त्याऐवजी त्यांचा हात हातात घ्या, त्यांना जवळ घ्या आणि सांगा की काहीही झाले तरी मी तुझ्यासोबत आहे. बघा, त्यांचा सर्व राग अश्रूंच्या रूपाने वाहून जाईल आणि तुमचे नाते आधीपेक्षा जास्त घट्ट होईल. आजचे विशेष उपाय. संकटातून सुटकेचा मार्ग. जेव्हा नशिबाची साथ नसते आणि ग्रहांची स्थिती अनुकूल नसते तेव्हा केवळ आपले कष्ट पुरेसे ठरत नाहीत. अशावेळी आपल्याला अध्यात्माची, देवाच्या आशीर्वादाची जोड द्यावी लागते. मेष राशीचे लोकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच भारी आहे, म्हणजेच आव्हानात्मक आहे. म्हणून हे संकटांचे निवारण करण्यासाठी काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत. हनुमान चालिसाचे पठण. आज सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून हनुमान मंदिरात जा किंवा घरातच हनुमान चालिसाचे कमीत कमी 3 वेळा पठण करा. हनुमानजी हे संकटांचे निवारण करणारे आहेत आणि मेष राशीच्या लोकांवर त्यांची विशेष कृपा असते. त्यांच्या चरणी मस्तक टेकवल्याने तुमच्या मनातील सर्व भीती आणि तणाव दूर होईल. मंगळ ग्रहाचा मंत्र. तुमचा राशीस्वामी मंगळ आहे. आज ओम अंग अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. दानधर्म. आज एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान करा किंवा मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न पाणी द्या. भुकेलेल्याला अन्न दिल्याने जे पुण्य मिळते ते तुमच्या आयुष्यातील मोठ्या संकटांना टाळवून लावते. पाण्याचे अर्घ्य. आज सकाळी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे लाल फूल किंवा कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. यामुळे तुमचे मनोबल वाढेल आणि समाजात तुमचा मान सन्मान टिकून राहील. भावनिक साथ. तर माझ्या मेष राशीचे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असा आहे तुमचा आजचा हा संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा. दिवस नक्कीच सोपा नाहीये. अनेक वादळे, अनेक संकटे, अनेक अश्रू आज तुमच्या वाटेला येऊ शकतात. पण मला सांगा, मेष राशीचा माणूस कधी संकटांना घाबरला आहे का? वादळांशी 2 हात करूनच तर तुम्ही आज इथपर्यंत पोहोचला आहात. कधीकधी देव आपल्या आयुष्यात वादळे आणतो, ती आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर आपल्या वाटेत आलेला कचरा साफ करण्यासाठी. आज जे लोक तुम्हाला सोडून जातील, समजा की ते तुमच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीचेच नव्हते. आज ज्या संकटांचा तुम्ही सामना कराल ते तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. आता मला तुमच्या मनातील एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. किती वेळा असे झाले की तुम्ही कोणासाठी तरी आपले सर्वस्व दिले, पण बदल्यात तुम्हाला फक्त फसवणूक आणि दुःख मिळाले? आज तुमचे मन काय म्हणत आहे? खाली कॉमेंट बॉक्समध्ये स्वतःला मोकळे करा. तुमच्या मनातली प्रत्येक भावना, प्रत्येक दुःख कॉमेंटमध्ये लिहून काढा. मी स्वतः तुमची प्रत्येक कॉमेंट वाचणार आहे, कारण तुम्ही फक्त माझे प्रेक्षक नाहीत, तर तुम्ही माझा एक परिवार आहात, माझे कुटुंब आहात. तुमच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मी तुमच्या सोबत उभा आहे. जर तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून थोडा जरी धीर मिळाला असेल, मनाला थोडी जरी शांती लाभली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही वेळीच सावध होतील आणि संकटातून वाचतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी मी रोज असेच मार्गदर्शन घेऊन येत राहीन. धीर सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. हनुमानजी तुमच्या पाठीशी आहेत. पुन्हा भेटू उद्याच्या राशी भविष्यात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे.
प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.